ज्या विद्यार्थ्यांना एनडीएचा सिलेबस 11th आणि 12th सायन्सपेक्षा वेगळा वाटतो, तर आज त्यांच्यासाठी आपण एनडीएचे जे चॅप्टर्स आहेत ते दाखवणार आहोत आणि मग मला सांगायचे आहे का एनडीएच्या आणि 11th आणि 12th सायन्सच्या सिलेबसमध्ये काय फरक आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फरक जाणवणार नाही किंवा दिसणार सुद्धा नाही। सीईटी असेल, नीट असेल, जेडब्ल्यू असेल, एनडीए असेल, प्रत्येकाला सारखा सिलेबस आहे। तर बघा, आता तुम्हाला मी काही चॅप्टरचे नाव दाखवतोय, तर ते चॅप्टर्स बघा आणि मग मला सांगा का हे चॅप्टर्स बाकीचे ज्या आपल्या जसं की सीईटी, नीट, जेडब्ल्यू आहे तर त्याच्याशी रिलेटेड आहे का नाही। तर बघा, आपण एकदा चॅप्टरचे नाव दाखवूया। हे बघा, हे एनडीएचं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये आपण जसं की मॅथमॅटिक्सचे चॅप्टर्स बघणार आहोत। तर याच्यामध्ये जो पहिला चॅप्टर आहे तो आहे सेट थिअरी, त्याच्यानंतर दुसरा आहे रिलेशन्स अँड फंक्शन्स, तिसरा आहे सिक्वेन्सेस अँड सिरीज। आता जसं की तुम्ही हे मॅथचे चॅप्टर्स बघू शकतात, त्याचबरोबर आपण आता इंग्लिशकडे वळूया। तर इंग्लिशचे याच्यामध्ये ग्रामर असते, जसं की पार्ट्स ऑफ स्पीच, स्पॉटिंग द एरर्स, हे झाले इंग्लिशचे पण तुम्ही चॅप्टर्स बघू शकतात। त्याच्यानंतर जनरल सायन्स, तर सायन्समध्ये आहे पहिले फिजिक्स, तर फिजिक्समध्ये बघा मेजरमेंट, मोशन अँड फोर्स, त्याच्यानंतर वर्क, एनर्जी अँड पॉवर, सेंटर ऑफ मास अँड रोटेशनल मोशन, म्हणजे हे चॅप्टर्स आहे फिजिक्सचे। त्याचबरोबर जर तुम्ही केमिस्ट्रीकडे आला तर केमिस्ट्रीमध्ये बघा फिजिकल अँड केमिकल चेंजेस, त्याचबरोबर एलिमेंट्स, मिक्सचर्स अँड कंपाऊंड्स। त्याबरोबर आपण ज्यावेळेस एकदा बायोचं जर सिलेबस बघितलं तर बायोच्या सिलेबसमध्ये बघा डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, त्याचबरोबर सेल अँड सेल डिव्हिजन, अशाच प्रकारचे आपले हे चॅप्टर्स आहे। तर एनडीएमध्ये एक्स्ट्रा असते ते म्हणजे फक्त जनरल स्टडीज, त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी आणि जनरल नॉलेज, जे की आपल्याला पुढे चालून कोणत्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कामाला येत असते। तर तुम्ही जर सिलेबस बघितला तर सिलेबस हा 11th 12th सायन्सचाच आहे। त्याचबरोबर हा जो सिलेबस आहे हा नीट असेल, सीईटी असेल, जेडब्ल्यू असेल किंवा एनडीए असेल तर हे सर्वांना सारखा सिलेबस असतो। तर तुम्ही जर एक तयारी करत असाल तर ह्या एका तयारीमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या तयारी करून घेत असतात, म्हणून कोणाच्या पण मनामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज न ठेवता आपण लगेच एनडीए भरतीसाठी प्रवेश घ्यायचा आहे आणि एनडीए भरतीच्या बरोबर जे बाकीचे आपले कोर्सेस आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यासक्रम सुद्धा कंप्लीट करायचा आहे। धन्यवाद।